तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि मी सकाळी उठल्याने बघू शकता गॅस नसल्यामुळे आम्ही इंडेक्सवरच स्वयंपाक चहा वगैरे सगळं करतो. मी उठले आणि गुळाचा चहा करत आहे मी आता, कारण तुम्ही साखर जास्त नाही खात किंवा साखरेचा चहा पण नाही पित, त्याच्यामुळे इथे मी गुळाचा चहा करत आहे. आणि बघू शकता खूप वेळ लागतो आहे याच्यावर चहा वगैरे सगळं बनवायला, पण ठीक आहे. गॅस तर काही भेटतच नाही आहे. 8-15 दिवस झाले आम्हाला गॅस नाहीच. इथे मी गूळ कापून घेत आहे, कारण तर पहिले मी बेलण्याने हे करून बघितलं नाही झाले. मग आता मी चाकूने डायरेक्ट कापण्या चालू केलं आहे गूळ. आणि बघू शकता तुम्ही गूळ टाकते. आता अगोदर एक खडा टाकला होता, पुन्हा थोडं टाकलं आहे मी. आणि सगळं आवरून घरचं आणि शॉपला आल्याबरोबर मी माझ्याकडे हा मटेरियल होता ड्रेस कपडा, तर खूप दिवसापासून होता. माझ्या मैत्रिणीला मी बोलले होते कटिंग करून दे म्हणून, पण तिला काही टाईम नाही, त्याच्यामुळे आज मी स्वतः कटिंग करत आहे. आणि मला काही समजत नाही बरं एवढं कटिंग करायचं, पण ठीक आहे करते मी कसं तरी. आणि शिवून पण बघते. आणि पण हे आहे ड्रेसचे माप. मी आता ड्रेस मटेरियल बॅक आणि फ्रंट मी अलग करून ठेवलं आहे. त्या मशीनच्या पायाजवळ आहे ते बॅकचं आहे बघा, आणि हे फ्रंटचा कपडा आहे, फ्रंटची डिझाईन आहे ती. आणि हे माझ्याकडे आहेत ड्रेस मटेरियल कट करायचं नाही का रेडीमेड. तर मी 36 साईज मी 36 घेणार, कारण तर मला 36 ओके येतं आहे, त्याच्यामुळे आणि एकच राहतो आहे ह्या. हे बघा एकच राहतं आहे, पण याच्यामध्ये नाही वाटते. हे बॅगचं आहेत, आता फ्रंटचं पण असेल. हे बघा हे पण हे फ्रंटचं आहे ओके, आणि हे फ्रंट आहे आणि हे बॅक आहे ओके. हे बघा असं आहे. तर मी आता याला कट करून घेते. बघा ठेवून कट करते बघा, एकदम फेकलं मी ते. आणि हे इथं खाली ठेवून देते, कारण ती माझी जागा आहे ठेवायची, इथेच माझं सगळं राहते. तर माझा भाऊ इकडे तिकडे फेकून देतो, काही सांगता येत नाही माझ्या भावाचं. बघा आता मी कट करून घेते. माझ्याकडे चॉक आहेत, मी त्या चॉकने सरळ रेषा वगैरे काय काय करायचं ते करून. त्याच्यावर व्हाईट कलरचा चॉक दिसेल, कारण तर ते ब्लॅक आहे ना, त्याच्यामुळे येल्लो भेटला आहे. हे पण ढक्कन व्यवस्थित लावून ठेवावं लागतं. कस्टमरचे लेकर आले की बस आधी एक एक सामान फेकून देतात काढून. आता मोजून घेते मी किती भरतं आहे तर बघू. माझी टेप पट्टी कुठे आहे, यात पण नाही आहे, पिशवीत पण नाही आहे. ठीक आहे शोधते मी कुठं आहे. तर काही जागेवर नाही राहत, काही म्हणजे काही जागेवर राहत नाही, सगळं इकडे तिकडे विस्कटलेलं असतं. आपलं कामच तसं आहे ना. यात पण नाही आहे का. मला ब्लाऊज पण कट करायचं आहे, माझं ब्लाऊज आहे हे, मी ते पण कट नाही केलं. हां इकडं बघा माझं मेजर टेप कुठं पण पडून राहतं आहे, असं नाही एका जागेवर राहतं आहे म्हणून, ते कुठं पण राहतं आहे. टेलरिंगचे कामच असतात. तुमच्याकडे आहे का अशी उलटी चप्पल ठेवायची पद्धत. चप्पल अगोदर मी अंदर काढून ठेवते, कारण तर कस्टमर आले की मग ते नाही बरं वाटत. तर खुर्ची खाली ठेवते माझी मी चप्पल बघा. आणि मी आता कट करून घेते. बघा मी कसं कट करते. तर आता मला नाही येत कट करता, पण आता ट्राय करूया. होईल तर झालं तर बरंच, नाही झालं तर मग काय करू शकतो, नाही झालं तरी बरं. मग त्याच्यामुळे सारखं इकडे तिकडे तो पळत आहे कपडा. अगोदर मी फॅन बंद करून घेते. बघा फॅन बंद, ठीक आहे. बघा फॅन पण आता बंद झाला आहे स्लो स्लो. आता याला आपण करू कटिंग. अंदर आले बघू शकता. मी याला असं ठेवते, कारण त्याचं मेजर आपल्याला घ्यायचं आहे. आता किती होते बघूया. ओके ओके
मला जागा कमी पडत आहे. मी याला इथपर्यंत आणते आता. ठीक आहे, आता ओके बसलं आहे. पण थोडी खाली घ्यावं लागते. हा बहुतेक बॅक आहे हा, आणि हा फ्रंट आहे. आपल्याला फ्रंट असं ठेवायचं आहे. याच्यावर असं ठेवून हे बेस्ट ऑप्शन आहेत. कारण तर हे बघा, असं मेजरमेंट घेण्यासाठी सगळं असतं आहे. इथं कंबर कुठं आहे पण हेच माहीत नाही आपल्याला. इकडनं कट करायला का सांगतंय हे. इथं पण कट करा म्हणून सांगतंय, पण कट का करू आम्ही. काहीच समजत नाही, पण चला आपण कट करूया. हे बघा, इथं कट करायचं आहे थोडं, आणि इथं कट करायचं आहे. ठीक आहे. आपल्याकडे जे मी क्लासमध्ये शिकले होते ना, ते माझ्याकडे हे पण आहे लिहिलेलं की कुठली बाजू कुठल्या साईडने ठेवायची आणि काय काय, ते सगळं माझ्याकडे आहे लिहिलेलं. तर हे बघू शकता. मी त्याचा पण थोडा सहारा घेणार. हे झबल्याचं आहे, झबला ड्रेसचं आहेत माझ्याकडे. हे पॅन्ट कटिंगचं आहे, हे मुंडा कटिंगचं आहे, आणि हा आहे शोल्डर, आणि हे ड्रेस. ठीक आहे. तर आपण आता घेणार ड्रेस कटिंगचं. तर हे बघू शकता, स्कोअर राऊंड 4 फोल्ड. ओके. आणि देऊ नाही बंद बाजू, पुढचा गळा, मागचा गळा 2 एक्स्ट्रा. तर आपण 2 एक्स्ट्रा सोडायचं आपल्या शिवायला. ठीक आहे. आणि मुंड्याची बाजू. हे तर मग सगळं इकडे तर काही करू शकत नाही. ओके. तर किती अंधार पडला आहे, सगळं अंधार अंधार आहे. आणि मी पण आता बाहेरचं लाईट लावून देते. हे बघा, माझं फ्रीज आहे हे. ओके, बाहेरचं लाईट लागलं आहे. ओके, बघा बाहेरचे लाईट लागले 3:30 वाजता. बघू शकता किती अंधार आहे बाहेर. मला वाटते पाऊस येणार, पण आतापर्यंत बाहेर गेले नव्हते कारण मी शिलाईचं काम करते त्याच्यामुळे. पाऊस चालू झाला आहे बघा. माझी शूज ओले होतात. इथं ठेवते मी चप्पल. हो पाऊस. वा वा, उद्याच येऊन मी पावसाचं जोरात आहे.